मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, तसेच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समवेत उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे। त्याबद्दल मी मनापासून मान्यवरांचे, व्यासपीठाचे, या ठिकाणी फडणवीस साहेबांचे, बावनकुळे साहेबांचे, चव्हाण साहेबांचे, सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली। आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो, माझ्यासाठी हा भाऊक क्षण निश्चित आहे। वडिलांची आठवण आली, मी निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल, आपण सन्माननीय नेते आपण मला द्याल, मी निश्चितपणे ती निष्ठेने पार पाडीन आणि देगलूर आणि बिलोली या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील, जे मला सेवा मिळेल ती मी प्रामाणिकपणे निष्ठेने पार पाडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना, तेथील जनतेला न्याय देण्यासाठी मी आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करेन, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। धन्यवाद।